या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। फेब्रुवारी 2025 पासून प्रभादेवी पूल बंद होईल अशी शक्यता वर्तवली जात होती। पुन्हा एक नवीन तारीख जी आहे तो प्रभादेवी पूल बंद करण्याची तारीख 10 सप्टेंबर देण्यात आली होती। उद्या 10 सप्टेंबर आहे, परंतु स्थानिकांच्या विरोधामुळे जो आहे तो हा प्रभादेवी पूल उद्या बंद होणार नाही अशी माहिती जी आहे ती माहिती देण्यात आलेली आहे। वरळी शिवडी उन्नत मार्गासाठी हा 125 वर्षाचा जो आपल्याला समोर प्रभादेवी पूल दिसतोय, हा प्रभादेवी पूल पाडण्याची प्रक्रिया जी आहे ती MMRDAच्या वतीने जवळपास 2 वेळा हाती घेण्यात आली होती, परंतु इथल्या स्थानिकांच्या विरोधामुळे हा प्रभादेवी पूल पाडण्यासाठी MMRDAचे अधिकारी त्यासोबतच वाहतूक पोलीस जे आहे ते या ठिकाणी पोहोचले होते, परंतु स्थानिकांच्या विरोधामुळे जो आहे तो हा ब्रिज पाडण्यात आला नाही। फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये कुठेतरी हा ब्रिज पाडण्यासाठी MMRDAचे अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झाले होते, परंतु स्थानिकांनी विरोध केला आणि त्याच्यामुळे जे पूल पाडण्याची तारीख जी आहे ती तारीख पुढे ढकलण्यात आली होती। हा जवळपास 125 वर्ष हा प्रभादेवीचा पूल आहे आणि जो अटल सेतू आणि वरळीचा सीलिंग जोडण्यासाठी जो वरळी शिवडी उन्नत मार्ग बनवण्यात येणार आहे, या उन्नत मार्ग बनवण्यासाठी हा खरं तर पूल पाडण्याचा निर्णय जो आहे तो निर्णय MMRDAच्या वतीने घेण्यात आला होता। नवीन पूल जो आहे तो पूल देखील बांधण्यात येणार आहे, परंतु स्थानिकांनी विरोध केल्यामुळे जवळपास 2 वेळा या ठिकाणी अधिकारी पोहोचून देखील हा पूल पाडण्यात आला नव्हता। त्यामुळे गणेशोत्सव झाल्यानंतर हा पूल पाडण्यात येईल असं MMRDAच्या वतीने सांगण्यात आलं होतं आणि त्यानुसार 10 सप्टेंबर जी आहे ही तारीख देण्यात आली होती। उद्या 10 सप्टेंबर आहे, परंतु स्थानिकांचा प्रश्न जो आहे तो अजून देखील सुटलेला नाही, त्याच्यामुळे हा पूल पाडण्यात येणार नाही असं समजण्यात येते। त्याच्यामुळे आता नवीन तारीख नक्की कोणती दिली जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की हा पूल पाडला जात नाहीये। त्याच्यामुळे वरळी शिवडी जो उन्नत मार्ग जो MMRDAचा प्रकल्प आहे तो प्रकल्प देखील रखडल्याची माहिती सध्या मिळते, कारण की फेब्रुवारीमध्ये हा प्रभादेवीचा पूल पाडणं अपेक्षित होतं, परंतु अजून देखील हा पूल न पाडल्यामुळे जो अटल सेतूला जोडणारा अटल सेतू आणि वरळी सिलिंगला जोडणारा वरळी शिवडी उन्नत मार्ग जो आहे तो देखील रखडल्याचं समोर येते। त्याच्यामुळे 10 सप्टेंबरची तारीख जी आहे ती तारीख टळणार असल्याचं सांगण्यात येते। त्याच्यामुळे नागरिकांचा प्रश्न कधी मार्गी लावला जातोय आणि हा पूल पाडल्यानंतर वरळी शिवडीचा उन्नत मार्ग जो आहे तो कधीपर्यंत पूर्ण होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। याच्या अगोदर आपण जर पाहायला गेलं तर 2 वेळा MMRDAचे अधिकारी जे आहेत या ठिकाणी पोहोचले होते। दोन्ही वेळा वाहतूक पोलिसांच्या वतीने जो आहे तो हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता, पाडकाम देखील सुरू करण्यात आलं होतं, परंतु स्थानिकांनी जो आहे तो विरोध केला। जवळपास या पुलाच्या आजूबाजूच्या 19 इमारती ज्या आहेत त्या इमारती वासियांचं म्हणणं आहे की आमचा जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही हा पूल पाडू देणार नाही आणि त्यानुसारच 10 सप्टेंबर जी आहे ती नवीन तारीख देण्यात आली होती, परंतु अजून देखील त्यांचा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे 10 सप्टेंबरला हा पूल पाडण्यात येणार नाही। त्याच्यामुळे आता नवीन तारीख कोणती देण्यात येते आणि त्यानंतर वरळी शिवडीचा उन्नत मार्ग जो आहे तो कधीपर्यंत त्याचं काम सुरू होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।